करतायत। एक त्यांना वाटतं की हा पक्ष पुढं सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल, शेतकऱ्याला न्याय देईल, अशा प्रकारचा एक विश्वास त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ते या बाबतीमध्ये हे घडतंय। मित्रांनो, माझ्या आधी तशी भाषणं कमीच झाली। प्रास्ताविक आपल्या अध्यक्ष महोदयांनी केलं, हनुमंतरावांनी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून, प्रदीपनं जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने गाडकर साहेबांनी भाषण केलं। दत्ताबाबांनी साधारण काय कामं केली त्याचा वापर केला, पुढे काही आपण करू पाहतोय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि माझं भाषण बाकीचा थोडंसं भाषणाला फाटा देण्याचं कारण मला अर्जंट इथनं मुंबईला जायचंय, कारण कॅबिनेट लागलेली आहे। आज चहापानाचा कार्यक्रम असतो, प्री कॅबिनेट आहे, कॅबिनेट आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, उद्यापासून अधिवेशन होणं। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रमुख लोक एकत्र बसून साधारण विरोधकांची स्ट्रॅटेजी काय राहील, त्याच्यामध्ये आपली भूमिका काय राहिली पाहिजे, त्याच्या संदर्भात या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देखील आपल्याला उत्तर देता येतं, काय आम्ही करतोय, काय मार्ग काढतोय, कसा त्याच्यातनं पुढे चाललेलो आहे। याकरता हे अधिवेशन देखील महत्वाचं असतं आणि त्याच्यावर थोडीशी मला घाई आहे। मी सकाळी लवकर आलो होतो, परंतु बाकीची सगळी कामं केली। आपल्या इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एक चांगली वास्तू उभी करण्याचा निर्णय दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, रमेश थोरात, आमचे दत्ताबाबा भरणे या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। साधारण पूर्वीची जागा ही मेन रोडला आहे, तिथं 25/12/78 ला ती जागा आपण घेतलेली होती। तिथं आता जवळपास 3000 चौरस फुटाची जागा, बांधकाम आता 10,000 चौरस फुटाचं आहे। आता तळमजला आहे, पहिला दुसरा मजला आहे आणि प्रत्येकी 3000 स्क्वेअर फीटचं तिथं बांधकाम होतं। आम्ही मात्र आता ती इमारत 78 आणि 22 2000 आणि हे 23 वर्ष 24 धरा, परंतु जवळपास 45-46 वर्ष होऊन गेली। आता आपण 7400 स्क्वेअर फीटची इमारत बांधतोय, त्याच्यातनं एकूण FSI 8700 स्क्वेअर फीटचा मिळतोय। इस्टिमेट 1,83,00,000 आहे, टेंडर 1,81,00,000 रुपयाचं आहे आणि एक चांगलं वास्तू माझ्या इंदापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आपण त्या ठिकाणी उभी करतोय। आणि आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांनाच मदत करणारी बँक आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही आपल्या लोकांच्या करता करतोय। त्याच्यामध्ये शैक्षणिक कर्ज 40 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी आपण देतोय। पूर्वी त्याचा कर्जाचा व्याजाचा दर 11% होता, परंतु मध्ये आम्ही तो 6%वर आणला। आमच्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, त्यांना कमी व्याजाने कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे, म्हणून 6% व्याज, बाकीचा व्याजाचा भुर्दंड पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वतःच्या नफ्यातनं सहन करते। त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाला 5% सवलत, म्हणजे 5,000 रुपये आपण सवलत देतो। 40 लाख रुपयाला वर्षाला 2 लाख व्याज सवलत दिली, म्हणजे जवळपास 4 वर्षाच्या साठी कर्ज असेल तर 8 लाख रुपयाची व्याजामध्ये सवलत मिळते। ही गोष्ट देखील माझ्या शेतकरी बांधवांनी आणि तरुणींनी लक्षामध्ये घ्यावी। बहिराजा कर्ज पुरवठा योजना आपण आणली 7.5 लाखापर्यंत, कोणालाही वैयक्तिक कारणाकरता कर्ज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनं देतो। त्याच्यामध्ये गृह कर्ज फक्त 8% व्याजाने राष्ट्रीयकृत बँक